दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला वेळेत पोचणारे दादा वेळेआधीच निघून गेले. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आणि त्या प्रचाराची तयारी चालू होती. आमच्या काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला. दादांनी आम्हाला उद्याची वेळ दिली होती. माझा राज्य महिला आयोगाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम 10 तारखेला होता. त्या कार्यक्रमाला येण्याचा शब्दसुद्धा दादांनी दिला होता. खरं तर अजूनही या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे. आम्ही सगळेच कार्यकर्ते निशब्द झालेलो. खरं दादाशिवाय महाराष्ट्र ही कल्पना आम्ही कार्यकर्ते करू शकतो. विरोधकांना पण दादा हवेसे वाटायचे. राजकारणातले रोखठोक स्पष्ट वक्ते दादा आणि राजकारण झालं गेलं सोडून त्या पुढं चाललं म्हणत विरोधकांनाही आपलंसं करणारे दादा होते. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस हळहळतोय. खरं तर उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न दादांनी दाखवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस ते कष्ट करत होते. त्याच्यामुळे दादांशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच होऊ शकत नाही, राजकारणाची कल्पना होऊ शकत.